नमस्कार, आप देख रहे हैं समय 24 न्यूज। आइए देखते हैं आज की ताजा खबर हमारे संवाददाता गोपाल पासवान के साथ। नवी मुंबई के वासी में भाजपा की ओर से पुण्यश्लोक अहिल्या देवी होलकर की जयंती पर शोभा यात्रा निकाली गई। शोभा यात्रा की शुरुआत वासी के छत्रपति शिवाजी महाराज चौक से की गई और बड़ी संख्या में महिलाएं शोभा यात्रा में शामिल हुई। भाजपा जिला अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल के नेतृत्व में विधायक मंदम महात्रे की उपस्थिति में यह शोभा यात्रा निकाला गया। आज या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्ताने कार्यक्रम प्रदेश कार्यालयातून आलेले आहेत आणि त्या कार्यक्रमांच्या अनुषंगानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं आम्ही देखील आज या ठिकाणी 3 कार्यक्रम ठेवलेले आहेत। एक शोभा यात्रा जी आपण या ठिकाणी आता पाहिली, प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद महिला भगिनींचा या ठिकाणी पाहायला मिळाला। त्याचबरोबर त्याच्यानंतर लगेच आता हा महिला मेळावा आहे आणि त्यानंतर युवक मेळावा आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती थाटामाटात साजरी झाली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आज हे जिल्हास्तरीय आमचे कार्यक्रम होत आहे। एवढ्या वर्षांमध्ये अनेक सरकारे येऊन गेली, परंतु त्यांचा इतिहास त्या ठिकाणी मागे पाडण्याचा प्रयत्न त्या सरकारने केला, परंतु आपले लाडके आणि लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी हा सगळा इतिहास त्यांचा उजागर केलेला आहे। त्यांनी ज्या वेळेला आपल्याला एक उदाहरण देतो, काशी विश्वेश्वर जो आक्रमणकर्त्यांनी उद्ध्वस्त केलेलं मंदिर होतं, ते मंदिर पुन्हा जीर्णोद्धार करण्याचं त्यांच्या कुणाच्या हातून काम झालं तर ते आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर। आता ते त्या ठिकाणी जीर्णोद्धार झाल्यानंतर एवढ्या वर्षानंतर पुन्हा एकदा आपल्या लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी त्या ठिकाणी जीर्णोद्धार केला, परंतु जीर्णोद्धार केल्यानंतर त्यांचं नाव त्या ठिकाणी लावलं नाही। तर त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की गंगा नदीच्या काठावर समोर त्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांचा मोठा स्टॅच्यू त्या ठिकाणी बनवलेला आहे। हा सन्मान आहे। त्यांनी त्यावेळी केलेलं राज्य, जनतेसाठी केलेली कामं यांचा उहापोह झाला पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, लोकांसमोर हे आलं पाहिजे, येणाऱ्या पिढीला ते कळलं पाहिजे। मग त्यासाठीच राज्य सरकारच्या माध्यमातून देखील आमचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देखील प्रचंड असा कार्यक्रम सुरू आहेत। कॅबिनेट जी एक कॅबिनेट असते एक संपूर्ण मंत्रिमंडळाची, ती कॅबिनेट देखील त्यांच्या गावी जन्मगावी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी त्या ठिकाणी कॅबिनेट घेतली। संपूर्ण कॅबिनेट सगळे मिनिस्टर तिथं होते। अनेक त्या जिल्ह्यांमधले प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचं काम त्या कॅबिनेटमध्ये त्या ठिकाणी झालं। किती मोठा हा सन्मान, हा त्या ठिकाणी सन्मान करण्याचं काम आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेलं। आज आपल्या लाडक्या आमदार नंदाताई महात्रे ह्या देखील शोभा यात्रेमध्ये सहभागी झाल्या, त्या देखील पहिला आहेत। कालच त्यांच्या अंदाज समितीची एक बैठक धुळ्याला होती, परंतु तरी सुद्धा आपल्या ह्या कार्यक्रमासाठी हे इथं आलेले आहेत, हे विशेष आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं त्या ठिकाणी कशा पद्धतीने सन्मान झाला पाहिजे यासाठी आमदार आमच्या उपस्थित आहेत। अनेक आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेवक, नगरसेविका सर्व उत्स्फूर्तपणे महिला भगिनी त्या ठिकाणी तयार आहेत। एक महिलेचा त्या ठिकाणी सन्मान होते, त्यांनी केलेला राज्यकारभार, एक महिला त्यावेळी 300 वर्षापूर्वी राज्य करते आणि ती राज्यकर्त्यांनी जो राज्यकारभार केला तो लोकांसमोर येण्यासाठी आज सगळी फौज या ठिकाणी उभी आहे। आमचा उद्देश असतो आहे महिला ह्या माध्यमातून सगळी माहिती पूर्ण आपल्या समाजापर्यंत, प्रत्येक घटकापर्यंत त्या ठिकाणी जावं। त्या एका समाजाच्या नव्हत्या, त्या पूर्ण बहुजन समाजाच्या होत्या, हे लक्षात घ्या आणि तोच माध्यम आम्हाला देखील करायचं आहे। म्हणून आज मी आपल्या आमदार नंदाताई महात्रे यांचं देखील आभार मानतो की त्या वेळात वेळ काढून ह्या ठिकाणी आलेले आहेत। जिल्ह्याचा कार्यक्रम आहे, अनेक जण ह्या ठिकाणी आपले सगळे माजी पदाधिकारी आलेले आहेत, पण आपले आमदार या ठिकाणी आज राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये ही रॅली काढण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे सिंदूर रॅली म्हणून सर्व महिलांनी सुद्धा लाल ड्रेस परिधान करून या देशामध्ये
ज्या घटना घडल्या आहेत, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी, हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सगळ्यांच्या आदेशानुसार आज जिल्ह्याचा, नवी मुंबई जिल्ह्याचा कार्यक्रम आज होत आहे. अनेक लोक प्रमुख पाहुणे इथे आलेले आहेत. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉक्टर राजेश पाटील आणि त्यांच्या सहकार्याने अतिशय मेहनत घेऊन पहिल्यांदाच नव्या मुंबईमध्ये इतका भव्य आणि दिव्य हा कार्यक्रम होत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं स्मरण हे पूर्ण देशभरामध्ये व्हावं. त्यांनी केलेली कामं, त्यांनी केलेला राज्यकारभार, त्यांनी केलेली मंदिराचा उद्धार, घाटांचा उद्धार, हे सगळं महिलांच्या हाताला दिलेलं काम, यांचं स्मरण या देशामध्ये व्हावं आणि त्यांचा इतिहास पुसला जाऊ नये, त्यासाठी आजची ही जयंती पूर्ण भारत देशामध्ये साजरी होत आहे. धन्यवाद.